नमस्कार. मराठी कडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. हिवाळ्यात भरपूर पालेभाज्या खूप स्वस्त असतात, त्यापैकीच एक कोथिंबीर. तर आज आपण कोथिंबीर वर्षभरासाठी कशी स्टोअर करायची हे बघणार आहोत. बाजारातून 4 जोड्या कोथिंबीर आणली आहे. ही प्रत्येक जोडी आपल्याला 5 रुपयाला पडली आहे. हिवाळ्यामध्ये कोथिंबीर खूप स्वस्त असते, पण हीच कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये खूप महाग होते. तेव्हा खावीशी वाटली तरी आपण कोथिंबीर घेत नाही, पण आपण एकदा की हिवाळ्यामध्ये तिला असं स्टोअर करून ठेवलं तरी हिचा वापर आपण वर्षभरासाठी करू शकतो. कोथिंबीरची जुडी आता सोडून घेतली आहे. कोथिंबीरला निवडून घेऊया. कोथिंबीरचे पाने व थोडीशा कवळ्या काड्या मी घेत आहे. ज्या थोड्या मोठ्या काड्या आहेत त्या साईडला ठेवत आहे. त्या आपण फेकून नाही देणार, त्याच्यापासून आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. माझ्या चॅनलवर ह्या काड्यांची मस्त रेसिपी आहे, तुम्ही तीही बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल. अशा प्रकारे 4 जोडी कोथिंबीरला निवडून घेतला आहे व याच्या ज्या मोठ्या काड्या होत्या त्या साईडला ठेवल्या आहेत. त्या आपण सुकवणार नाही आहे. यांना सुकवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे त्या वेगळ्या ठेवायच्या आहे व तुम्ही याचं वाटण बनवू शकता किंवा वेगळी रेसिपी बनवू शकता. कोथिंबीरच्या पानांना स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे 2 पाण्याने मी धुवून घेणार आहे. कोथिंबीरमध्ये जी काही धूळ किंवा माती असेल, धुतल्यामुळे ती सर्व निघेल व आपल्याला स्वच्छ कोथिंबीरची पाने मिळतील. आजकाल बहुतेक सर्वच पालेभाज्यांवर फवारणी केली जाते, त्यामुळे ह्या पालेभाज्यांना स्वच्छ धुवूनच घ्यायचं आहे व त्यानंतरच त्याचा वापर करायचा आहे. धुतल्यामुळे फवारणी केलेले औषधे पाण्यावरच निघून जातात व आपल्याला स्वच्छ अशी पालेभाजी मिळते. तर अशा प्रकारे कोथिंबीरला 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेत आहे. कोथिंबीरला धुतल्यानंतर ह्या जाळीवर मी काढून घेणार आहे. ह्या जाळीला भरपूर छिद्रे आहे, ज्यामुळे एक्स्ट्राचं पाणी सर्व निघून जाईल. तर अशा प्रकारे सर्व कोथिंबीर मी पाण्यातून काढून जाळीवर ठेवत आहे. अशा प्रकारे उरलेली कोथिंबीरही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया व एका चाळणीवर ठेवूया. तर अशा प्रकारे दोन्ही चाळण्यावर कोथिंबीर ठेवली आहे पाणी निथळण्यासाठी 15 ते 20 मिनटं. 15 ते 20 मिनटानंतर यातील सर्व पाणी निघून गेलं आहे व ही अशी कोरडी झाली आहे. सर्व कोथिंबीरला एका मोठ्या कापडावर टाकून घेतलं आहे. त्यानंतर हिला अशा प्रकारे हाताने थोडंसं पुसून घेत आहे, ज्यामुळे यात जे काही थोडंफार पाणी असेल तेही निघेल व ही चांगली कोरडी होईल. थोडंसं पुसल्यानंतर हिला गुंडाळून ठेवलं आहे 10 मिनटासाठी, म्हणजे ही लवकर कोरडी होईल. अशा प्रकारे 10 मिनटानंतर कोथिंबीरला सुकवून घेऊया. तर एक ओढणी टाकली आहे, त्यावर ही कोथिंबीर अशा प्रकारे चांगली पसरून टाकायची आहे. कोथिंबीरला सावलीमध्ये सुकवून घ्यायचं आहे. सावलीमध्ये सुकवल्यामुळे हिचा कलर चांगला हिरवागार राहतो. तुम्ही जर हिला डायरेक्टली उन्हामध्ये सुकवलं तर हिचा कलर थोडासा फेंट होतो. तर अशा प्रकारे हिला पसरून घेतलं आहे. वरून ओढणी टाकूया व हिला चांगलं सुकू देऊया. ओढणी हवेशीर आहे, ज्यामुळे ही लवकर सुकेल. 2 ते 3 दिवस हिला सावलीत सुकवून घ्यायचं आहे आणि रोज हिला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व बाजूने कोथिंबीर चांगली सुकेल. नाहीतर तशीच राहिली तर कुठे कुठे बुरशीही येऊ शकते. तर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे रोज. 3 दिवसानंतर दाखवत आहे. कोथिंबीर अशा प्रकारे सुकली आहे व तुम्ही बघू शकता हिचा कलर एकदम हिरवागार आहे. आता आपण हिला उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत 1 दिवसासाठी. जर ऊन खूप कडक नसेल तर तुम्ही हिला 1 ते 1.5 दिवस चांगलं सुकवून घ्या. जर ही कमी सुकली तर हिला बुरशी होऊ शकते, त्यामुळे उन्हामध्ये थोडंसं सुकवूनच घ्यायचं आहे. आता इथे कोथिंबीर चांगली वाळली आहे, तुम्ही बघू शकता. एकदम कडक झाली आहे. तुम्हाला आता हातामध्ये घेऊन दाखवते किती मस्त झाली आहे व हिचा कलर एकदम हिरवागार आहे. हातावर चुरगळली की असा मस्त आवाज येतो. हातावर असं दाबलं की एकदम बारीक पावडर होत आहे. किती मस्त कोथिंबीर सुकली आहे, तुम्ही बघू शकता. आता हिला स्टोअर करण्यासाठी एक काचेची बरणी घेतली आहे, जी एकदम स्वच्छ आहे व कोरडी आहे. अशीच बरणी घ्यायची आहे आपल्याला, जी कोरडी असेल, त्यामुळे आपली कोथिंबीर वर्षभर टिकेल.
तुम्ही ते एखादा एअरटाईट कंटेनरही घेऊ शकता. फक्त कोथिंबीर काढताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की कोरड्या हाताने हिला काढायचं आहे, म्हणजे कोथिंबीर वर्षभर टिकेल आणि हिचा सुगंधही व्यवस्थित राहील. कोथिंबीरला तुम्हाला अशा प्रकारे स्टोअर नसेल करायचं तर तुम्ही हिची पावडरही बनवू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकून याची पावडर बनवून घेऊया. तर इथे तयार आहे कोथिंबीरची पावडर. ही पावडर तुम्ही बनवून ठेवू शकता व वर्षभरासाठी वापर करू शकता. तुम्ही बघू शकता कोथिंबीर पावडरचा किती मस्त कलर आला आहे, हिरवागार. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे हिला चाळूनही घेऊ शकता. तर इथे तयार आहे कोथिंबीर पावडर. अशा प्रकारेही तुम्ही कोथिंबीर वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. तर आज आपण बघितलं कोथिंबीरला वर्षभरासाठी कसं स्टोअर करायचं. तुम्हीही अशा प्रकारे वर्षभरासाठी कोथिंबीरला स्टोअर करून ठेवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.